एवढी तेवढी प्रतिकूलता कोणाच्याही वाट्याला कधीमधी येते, परंतु जन्माबरोबरच प्रतिकूलता डोंगरासारखी पुढ्यात हजर असलेल्या माणसाने काय करावे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये प्रतिकूलतेने जे तांडव घातले ते पचवूनसुद्धा बाबासाहेब माणूस म्हणून प्रस्थापित झाले, चैतन्याने लक्ष उजळून निघाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीच आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. 14 एप्रिल 1891मध्ये बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेश महू या गावी झाला. 1894मध्ये बाबासाहेबांचे वडील रामजी लष्करी सेवेतून निवृत्त होऊन दापोलीला स्थलांतरित झाले. डिसेंबर 1896 बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे निधन झाले. 7 नोव्हेंबर 1900मध्ये भीमारावांचं नाव सातारा येथील सरकारी माध्यमिक शाळा सातारा हायस्कूल या शाळेत त्यांच्या वडिलांनी नोंदवले. नोव्हेंबर 1904 भीमराव सातारा हायस्कूलमधून इंग्रजी 4थी परीक्षा उत्तीर्ण झाले. डिसेंबर 1904मध्ये मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून सुभेदारांनी आपले बिराड मुंबईला हलवले. जानेवारी 1907 भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. 3 जानेवारी 1908 भीमरावांनी एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये प्रिव्हेस्टच्या वर्गामध्ये प्रवेश घेतला. 1909 भीमराव प्रिव्हियस परीक्षा 840 पैकी 282 गुण मिळवून उत्तीर्ण झाले. 20 एप्रिल 1911 बडोद्याच्या संस्थानाने भीमरावांना दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आणि पदवी प्राप्त केल्यानंतर बडोदा संस्थानाची नोकरी करण्याची अटसुद्धा घातली. जानेवारी 1913 भीमराव BAची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. 15 जानेवारी 1913 बडोदा सरकारच्या शिष्यवृत्ती करारानुसार भीमराव बडोदा सरकारच्या मिलिटरी डिपार्टमेंटच्या अकाउंट जनरलच्या कार्यालयामध्ये रुजू झाले आणि त्यांना दरमहा 75 रुपये पगार होता. 2 फेब्रुवारी 1913 भीमराव दुपारी उशिरा मुंबईला पोहोचले. सुभेदारांनी भीमरावांना डोळे भरून पाहिले, पाठीवरून हात फिरवला आणि बाबासाहेबांच्या वडिलांनी त्या क्षणी प्राण सोडला. 4 एप्रिल 1913 बडोदा संस्थानाने भीमरावांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरमहा 11.5 पौंडाची शिष्यवृत्ती 2 वर्षासाठी मंजूर केली. 20 जुलै 1913 भीमरावांनी न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातील राज्यशास्त्र शाखेत प्रवेश घेतला. 15 मे 1915 भीमरावांनी दररोज 18 तास अभ्यास करून ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी या विषयावरती प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठाला MAच्या पदवीसाठी तो सादर केला. 2 जून 1915 भीमरावांनी सादर केलेला हा शोधनिबंध कोलंबिया विद्यापीठाने स्वीकारून भीमरावांना MAची पदवी बहाल केली. मे 1916 भीमराव न्यूयॉर्कहून लंडनला जाणाऱ्या बोटीमध्ये बसले आणि 20 जून 1916 रोजी लंडनला पोहोचले. जून 1916 भीमरावांनी PhDच्या पदवीसाठी द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया या नावाचा प्रबंध कोलंबिया विद्यापीठाला सादर केला आणि तो विद्यापीठाने स्वीकारला. 11 ऑक्टोबर 1916 लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटेक्निक सायन्स या संस्थेमध्ये अर्थशास्त्राच्या मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स या पदव्यांसाठी प्रवेश घेतला. 12 डिसेंबर 1916 भीमराव व रमाबाई या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले, ज्यांचं नाव यशवंत असं ठेवण्यात आलं. 21 ऑगस्ट 1917 बडोदा सरकारच्या शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने भीमरावांना आपला अभ्यासक्रम अर्धवट सोडून भारतामध्ये परत यावे लागले. 31 ऑगस्ट 1917 भीमराव महाराज सयाजीराव यांना बडोद्यामध्ये भेटले. शिष्यवृत्तीच्या अटीनुसार त्यांना बडोदा सरकारची नोकरी करणे भाग होते. 11 नोव्हेंबर 1917 सर नारायणराव संदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची सभा भरली. 10 नोव्हेंबर 1918
मुंबईमधील सिडनहॅम कॉलेजात भीमरावांची हंगामी प्राध्यापक म्हणून 1 ऑक्टोबर 1918च्या हुकुमानुसार नियुक्ती करण्यात आली. 27 जानेवारी 1919 डॉक्टर आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारने मताधिकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या साऊथ बरो समितीपुढे अस्पृश्यांच्या वतीने मुंबईमध्ये साक्ष दिली. तसेच या समितीला आपले स्वतंत्र निवेदन सादर करून अस्पृश्यांना 9 जागा देण्याची त्यांनी मागणी केली. 21 मार्च ते 22 मार्च 1920 कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद म्हणजेच बैठक पहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली भरली. या परिषदेला दुसऱ्या दिवशी छत्रपती शाहू महाराज जातीने हजर राहिले आणि त्यांनी एक भाकीत केले की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय कधी राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातील ही पहिली परिषद होय. 30 मे ते 1 जून 1920 नागपूर येथे भारतीय बहिष्कृत परिषदेचे अधिवेशन छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली भरले. या परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आलेले होते. जानेवारी ते मार्च 1922 डॉक्टर ऑफ सायन्स या पदवीकरता द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध लंडन विद्यापीठाला सादर केला. 1922 डॉक्टर